नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत आज 9 तारखेचं हळद शेतीमालाचं बीट झालं. तर त्या बीटामध्ये या काडीचा बाजारभाव झाला आहे 15,700 रुपये. 15,700 रुपये ही काडी विकलेली आहे. 15,700 रुपये ही काडी विकलेली आहे. तर या गठ्ठ्याचा बाजारभाव झालेला आहे बघा 14,000 रुपये. हे गठ्ठा विकलेला आहे 14,000 रुपये. हा गठ्ठा विकलेला आहे 13,710. 13,710 रुपये. 14,000 रुपये हा गठ्ठा विकलेला आहे. 13,710 रुपये हा गठ्ठा. तर 14,000 या गठ्ठ्याचा बाजारभाव झाला आहे 14,000 रुपये. 13,710 रुपये. 14,000 रुपये या पण गठ्ठ्याचा बाजारभाव झाला आहे. या काडीचा बाजारभाव झाला आहे 14,600 रुपये. ही काडी विकलेली आहे 15,360 रुपये. 14,800 रुपये या काडीचा बाजारभाव. तर 15,320 रुपये या काडीचा बाजारभाव झालेला आहे. 14,500 रुपये ही काडी विकलेली आहे. 14,500. 14,000 रुपये ही काडी विकलेली आहे. हा गठ्ठा विकलेला आहे 13,890 रुपये. 13,890 रुपये या पण गठ्ठ्याचा बाजारभाव झालेला आहे. हा गठ्ठा विकलेला आहे 14,000 रुपये. 14,000. 13,905. 14,200 रुपये हा गठ्ठा विकलेला आहे. तर ही काडी विकलेली आहे 14,600 रुपये. 15,000 रुपये या काडीचा बाजारभाव झाला आहे. तर जे चांगले हळद शेतीमाल आहेत त्यांचे बाजारभाव चांगले जात आहेत. आणि सर्वसाधारण जर काडीचा बाजारभाव पाहिला तर 14,000 ते 15,000 विकत आहे. आणि चांगल्या काडीचे बाजारभाव 15,000 16,000 या रेंजमध्ये जात आहेत. ही काडी विकलेली आहे 15,400 रुपये. 15,400 रुपये या काडीचा बाजारभाव झालेला आहे. 15,400 रुपये. चांगल्या क्वालिटीची काडी आहे 15,400. हा गठ्ठा विकलेला आहे 13,730. ही काडी विकलेली आहे 15,000 रुपये. 15,000. 15,000 रुपये. हा गठ्ठा विकलेला आहे 14,000 रुपये. 14,000. तर एक चांगल्या क्वालिटीची काडी आहे 15,400 रुपये. 15,400 रुपये. तर चांगल्या प्रतीच्या ज्या काडीचे हळद शेतीमाल आहेत त्यांचे भाव चांगले मिळत आहेत आणि त्यांना उच्च दर पण मिळत आहेत. तर शेतकरी बांधवांनो, ज्या कोणी शेतकरी बांधवांची हळद विकलेली आहे तर कमेंटमध्ये नक्की कळवा की बाजारभाव काय भेटलेला आहे. आणि ज्या कोणत्या शेतकऱ्यांची हळद विकायची राहिली असेल त्यांनी बाजारभावाकडे लक्ष द्यावं जेणेकरून तुम्हाला एक योग्य प्रकारचा बाजारभाव मिळेल. 15,000 या गाडीचा बाजारभाव आहे. 15,000 रुपये या गाडीचा बाजारभाव झालेला आहे 15,000. तर हा गठ्ठा विकलेला आहे 14,180 रुपये. चांगला पॉलिश असलेला गठ्ठा आहे 14,180. 14,300 रुपये हा गठ्ठा विकलेला आहे. 14,300 रुपये. 14,305 रुपये हा गठ्ठा विकलेला आहे. 14,305. डबल पॉलिश गठ्ठा आहे 14,305. 14,900 रुपये ही गाडी विकलेली आहे. तर हळद शेतीमालाचे अशा प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये बाजारभाव गेलेले आहेत. 15,000 रुपये ही काडी. 14,900 रुपये. तर सर्वसाधारण जे मीडियम क्वालिटीचे माल आहेत त्यांना एक चांगल्या प्रकारचे बाजारभाव मिळत आहेत. तर शेतकरी बांधवांनो, हळदीचे बाजारभाव जात आहेत आणि लाईव्ह बीट पण सुरू आहे. पाच 15,305 PS. 14,400. 500. 500 बोलायचं कोणाला? 5 50 55 600 50 55 700 50 50 14,750 880 900 रुपये. दोन्ही माझ्याला पलीकडे ना फक्त 5 50 15,000 तीन बार 55 हे काय 15,000 15,000 5 10 20 30 पुन्हा 17 नोव्हेंबर नंबर सोडो 100 10 20 30 पुन्हा 17 15,150 रुपये DL बोलायचं कोणाला तीन बार DL हे खाली करा सतत
15,150 200 रुपये 15,200 एकर दो 5,50 कोण आहे 200 बोलायचं ना तर अशा प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये हळदीचे बाजारभाव जात आहेत. तर अशाच हळदीच्या बाजारभावाच्या माहितीसाठी शेतकरी बांधवांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती बघत राहा. हळदीच्या बाजारभावाचं मुख्य कारण म्हणजे तर यावर्षी जो पाऊस होत आहे, लहरी पावसामुळे जे येणारं क्रॉप आहे ते सर्व जे मोठमोठाले खरेदी करणारे लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की जे पाहिजे तसं हळदीचं उत्पन्न येणार नाही नेक्स्ट इयरमध्ये. तर त्यामुळं हळदीचे बाजारभाव आतापासूनच तेज होत आहेत. हे त्याचं एक तात्कालीन कारण आहे. तर बघूयात शेतकरी बांधवांनो भविष्यामध्ये हळदीचे बाजारभाव वाढतात का. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. जय जवान जय किसान.